जय गंगा, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, जय महाकाल. बाय मी तर घरीच आहे. हो तर माय स्वप्न होतं काय व माय. अट बापा, स्वप्न होय माय. हा स्वप्नच होय हो बापा. स्वप्नातच पोहोचले. मला वाटलं का खरंच मी तिथे उभे होत दिसली. मला वाटलं का तिथंच पोहोचले मी मस्त. यमुना गंगाच्या संगमवर मस्त स्नान करून राहिली होती मस्त. स्वप्नात होय आता. नाही पण नाही, स्वप्न साधं सुद्धा नाही होय. साधं सुद्धा नाही मानल्या जाते या स्वप्नाले. मोठं पवित्र स्वप्न पडलं मुले तर. या स्वप्नाची गोष्ट काही मी सांगत नाही कोणाले. हो नाही तर आपण स्वप्न, आपलं स्वप्न पडलेलं आपण दुसऱ्याला सांगाव ना तर आपल्या स्वप्नाची जे आहे कणी सकारात्मक राहिलं तर ते कमी होते. हो आपलं असर कमी होऊन जाते स्वप्नाचा. मी सांगत नाही कोणाले. पण मला प्रयागराजले जावाचं आहे बापा आता. प्रयागराजले मला जावाच लागत. मला बुलावा आला मला बुलावा आला मला प्रयागराजचा. प्रयागराजले महाकुंभ यात्रेत मला जावंच लागन आता. आता काही करा, आता काही करून आता मला तिथं जावंच आहे. मला आता नाही माय मन थांबत आता. आता मी उभे स्वप्नात आंघोळ केली ना, आता मस्त असलियत मध्ये आंघोळ करायला जातो तिथं. मस्त आंघोळ करतो पुरे पाप धुवून. पण मी काय पाप केले गड्या तर मी पाप धुवायला जाऊ तिचीचा. मी आता काही पाप नाही केले गड्या. आपली सदा सरळ रस्त्यानं चालतो. कोणाच्या चुगल्या चाड्या काही करत नाही. कोणाच्या बेमानीनं पैसा खाल्ला नाही. मी काय पाप केले तर मी पाप धुवायला जाऊ बापा. पण मला बुलावा काऊन आला मग. केले असन काही ना काही थोडे बहुत तरी पाप केले असन. मला माहित नाही, नकळत पाप केले नाही मी, पण झाले असन माना. नकळत झाले असन. नाही मी जातो मी मस्त तिथे अंग पाय धुवून पूजा पाठ करून मस्त येऊन जातो. हे घरी नाही आहे. गेले काय शांताचे बाबा? शांताचे बाबा गेले का? गेले हे झाडायले पाणी ओलाले गेले. हे मला झोपलंच ठेवलं, उठवलंय नाही. चालले गेले. नाही वावरात नसत गेले, अंगणात असते. शांताचे बाबा, शांताचे बाबा कायले उठून बसले हो एवढ्या थंडीमध्ये? चांगलं झोपून राहावं गाठ गुत्त आपल्या सात्रेमध्ये. तर कायले उठून बसले थंडीचे एवढे सकाळी सकाळची साखर झोप लागली होती मला, गाठ झोप लागली होती मला. तू पटरणं सुरू केली. हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव पटरणं सुरू केली. तर माझ्या डोळा खुलून गेला. झोपच नाही लागली. मग काय करतो तर मग येऊन बसलो इथं दुनियापाशी इष्ट पेट्रोल. मग मला उठवते तर खरी? उठवलंही नाही मला. इकडे येऊन बसले. मग मला असे हालून देते. मी चुपचाप होऊन गेली असती. स्वप्नातून खुलली नसती, पुरा अंग धुतली असती. आता मला उठवायला तर पाहिजे होतं तुम्ही. आता म्हटलं काय तुले त्रास देऊ म्हणून मी काही तुले हात नाही लावलो बा. येऊन नाही इकडे इष्ट पेटून बसलो. काऊन अशी करत होती? काऊन पटत होती तू? कधी तर पटत नाही तू. सकाळी सकाळी काय एवढी काही स्वप्नात होती का? काही स्वप्न घेतलं पडलं होतं का तुला? हो नाही काही स्वप्न गिप्न नाही होय. अहो शांताचे बाबा, एक मै इच्छा पुरी करा काय? बोल काय खावाचं आहे तुले? आता जातो घेऊन येतो, बनवतो मस्त. नाही खावा पिवाची नाही. खाणं पिणं तर तुम्ही एवढं चारलं. खाणं नाही होय एवढं. जे नाही ते चारलं तुम्ही. तर माझी इच्छा राहिली नाही खाण्यापिण्याची. पण एक इच्छा आहे शांताचे बाबा. पहा तुम्ही विचार करून पहा तुम्ही. एक इच्छा आहे मनामध्ये, पुरी करा तर. बोलून तर दाखवा. होईन मा जोगती अजून पुरी करणं होईन. तू इच्छा तर मी पुरी करण. बोल तू, बोल फक्त तू बोल. मला महाकुंभ यात्रेत जायचं आहे. प्रयागराज घेऊन चालान काय? अरे बाप, प्रयागराज महाकुंभ यात्रा लयच मोठी छलांग मारली. कुसुम लयच मोठी छलांग मारली तू ना. तर एवढी आता ते कोणती तू इच्छा पुरी करायची राहिली? पण आता हे काही प्रयागराज जावाची इच्छा आहे का तुझी आता? मी म्हटलो काही खावाचं समोसा लड्डू घेऊन येतो. नाही मला जावाचं आहे एक वेळा तिथं. पवित्र स्नान करायचं आहे, पूजा पाठ करायची आहे. घेऊन चालान का? जाऊ ना आपण दोघंही जाऊ ना. तुमची पूजा पाठ होऊन जाते, तुमचे पवित्र स्नान होऊन जाते. आपण दोघंही जाऊ आणि येऊन जाऊ. मग दोघंच जाऊ फक्त. नाही कुसुम, नाही यात्रेत जाणं परवडत नाही. अशी बापरे का गर्दी पाहिली तू ना. गर्दी रात्री तू नसतं पाहिली टीव्हीत. काय गर्दी होय रे, काय गर्दी होय ते. काय भगदड मचली तिथं. नाही मरायला जातो काय? इथंच मर. इथंच एखादा डोबरा बनवून त्याच्यात डुबकी मार. हर हर गंगे करून बस. तिथं काय मरायला जातो काय? तेवढी गर्दी रे बाबा. तर ते झाली ना, भगदड मचली होती पण झाली ना. आता नियंत्रित केली ना. तर मग जायला काय हरकत आहे? सारे लोक चालले. किती 10-10 करोड लोकांना तर आंघोळ करूनही घेतली म्हणते तिथं. मग आपल्या दोघांनाच गर्दी वाढून जाईल काय? चाला ना. हो शांताजी बाबा, आता एक आखरीची इच्छा तुम्ही पूर्ण नाही करू शकत का? नाही आता नाही जमणार. दुसऱ्या यात्रेत जाऊ. दुसऱ्या डबल अजून भरतीची यात्रा. असं नाही का जन्माची एक आहे. दुसऱ्या यात्रेत जाऊ. अहो तर आपलं माय होय काय सोय काय आता 12 वर्षानंतर भरण ही यात्रा. अजून तर मग 12 वर्षापर्यंत मी जिंदी राहीन काय?
नाही 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 मरे घेऊन चाला तुम्ही मला प्रयागराज महाकुंभ यात्रा घेऊन चाला तुम्ही एक वेळा घेऊन चाला तुम्ही बस. नाही 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 कुसुम, इथं गहू पेरला आहे, हरभरा पेरला आहे, झाडाला पाणी लावलं आहे. नाही पाहू 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 मग पाहू. 2-3 महिने आहे अजून, एप्रिल महिन्यापर्यंत पाहू आपण. आता ते डोक्यातून भूत काढून टाक, चहा घे मान जरासा. असं म्हणजे बुडा नाही नेन मला. मी मी म्हणून पाहतो मी शांतुल्याला म्हणतो, मी शांतुल्याला म्हणतो. हो तो नेईन मला. मी शांतुल्याला म्हणतो तुमचा चहा ठेवा जागेवर, नाही तर मांडा प्या. मी शांतुल्याला बोलतो पहिले शांतुल्यासोबत, पण मला यात्रेत जायचं आहे म्हणजे जायचं आहे. शांतुल्या नेईन मला. हा शांतुल्या तो त्याला तर त्याच्या ऑफिस मधूनच सुट्टी भेटत नाही, तुला कोण महाकुंभ यात्रेत नेईन तो काहीतरी. हो नेईन मला नेईन. महापोर्ग नेईन मला महाकुंभ यात्रेत आंघोळ करायला महापोर्ग नेईन. हो जातो मी म्हणतो त्याला. कुसुम चहा बसा थोडंसं शेका हात येतो तिकडून. शांतुल्या काय म्हणते तर बनवतो. मग तयारी करायला लागेल ना मला. कपडे गिफ्ट भरभर चहा बनवतो मग तयारी करायला लागेल मी महाकुंभ यात्रेत जावाची. शांतुल्या तर होच म्हणन. हो जा जा, मुरारी बापू के सपने कभी पूरे नहीं हुए. हो जा, हो नेते तुले तो. शांतुल्या तुमची माय एवढ्या सकाळी सकाळी काय आली हो? संपली असं चहा पत्ती. आता दुकान आहे ना, पण नाही दुकान तर पोराच्याच घरी खुल्ला आहे का नाही, तर पोराच्याच घरी येते मागाले. साखर संपली असन नाही तर चहा पत्ती संपली असन. चुपचाप राहायचं काय तू? ऐकून तर घे काय म्हणते आई. पहिलेच आपली शांतुल्या, राधा, शोभा ये ना आई, ये ना. दरवाजा खुलाच आहे ना. काय दरवाजा खुला असल्यावर बी आवाज देतो आई. ये ना अंदर ये. हो शांतुल्या, मी म्हणलं का तू गेला काय गड्या कामावर, म्हणून मी आवाज मारत होती. काऊ नाही काय झालं? एवढी अटकत अटकत काऊन बोलून राहिली भेल्यासारखी? तुला माहित आहे ना मी 10 वाजता शिवाय जात नाही, म्हणून 10 वाजता जात असतो मी. शोभा चहा नाहीसाठी. बाबा पेले काय चहा? बाबा आले काय? 2 कप आण शोभा, 2 कप चहा काढून आण. नाही चहा घे नको आणू. चहा मी घरी जाऊन मांडन मी. मग काय आहे का तर साखर चहापत्ती आहे का? देऊ काय? साखर देऊ काय का चहापत्ती देऊ का पाणी देऊ? आहे सर आहे. साखर चहापत्ती सारं डचाडच भरलं का सासऱ्यानं. सगळं आहे, काही कमी नाही आहे. मग कायले सकाळची जिथे आली तर मग कायच्यासाठी आले मग? हो सांगतो ना थांब. आई काय झालं? काऊन नाही? काही दुखते काय? बाबाची तब्येत ती बरी आहे ना? नाही रे काही नाही दुखत. कडखड्डी आहे माईन त्या बापाची बी. तुमचं दुखत एक वेळा पण आमचं नाही दुखत. मग काय झालं आई? शांतुल्या मी कधी काही तुला मागितलं काय? कधी बी म्हणा मी तुला असं म्हटलं काय शांतुल्या मला हेच पाहिजे, मला इथं ने तिथं ने म्हणलं कधी मी तुला? नाही. काऊन पण नाही? एक गोष्ट आता काढायची तुला काय गरज पडली? मला तू कधी तर म्हटलं नाही म्हणा. कधी काही आण नाही म्हटलं, कधी मला कुठं ने नाही म्हटलं. तू एकटीच चालली जातं. काऊन पण काय झालं? कोणी काही बोललं का तुला? शोभा काही बोलली का तू आईले? आई काय बोलली हे मला स्पष्ट सांग मला. मी कायले बोलली वा? काही तरी आई मी तुम्हाला बोलली का? आता 2-3 दिवस झाले तर मी आई संगत बाबा संगत गोष्टही नाही केली. काही बी झालं तर माझ डोक्यावर खपर पडता का? शांत राह बाई शोभा, शांत राह. तू नाही बोलली मले. शांतुल्या ऐकून घे, माही गोष्ट ऐकून घे. मला कोणी काही बोललं नाही, काही नाही, काही दुखत फुकत नाही. आमची दोघांची तब्येत चांगली आहे. पण का नाही शांतुल्या माही आखरी इच्छा पुरी कर बाई. इच्छा आहे मा मनामध्ये दबली, पुरी कर तू. मला घेऊन चाल. राहिलं त्याचं ऑफिसचं काम ना, आता तुम्हाला कुठं घेऊन जाईन ते? शांतुल्या मला महाकुंभ यात्रेत जायचं आहे प्रयागराज. चाल मला घेऊन. बापरे एवढे दूर एकदम प्रयागराज महाकुंभ यात्रा. तिथं जाऊ नका आई, जाऊ नका, तिथं जाऊ नका. भल्ली गर्दी आहे, भल्ली गर्दी आहे. भगदड मचली होती पुरी, भगदड मचली पुरी. तिथं गाडी गर्दी आहे तिथं त्या आंघोळ करायच्या ठिकाणी. लोक एकामेकावर कुदून राहिले. जाऊ नका तिथं काहीतरी. हो आई जाऊ नको तिथं. तुला कोणतं भूत आलं डोक्यात तुया? भल्ली भगदड मचली तिथं, भल्ली भगदड मचली तिथं. लोकांच्या झुंड गेले आंघोळ करायला. जे पहिलेपासून झोपले होते ना तिथं आंघोळ करायसाठी तयारी करत होते, पुरे त्याला खून खान करून सगळ्याचे कपडे म्हणा, बॅगा, चपला अशा पसरल्या. जाऊ नको तिथं आई. तिथं जाणं बेकार आहे. भल्ली गर्दी आहे ते कुंभमेळ्यामध्ये. भल्ली गर्दी आहे. नको. शांतुल्या ते भगदड मचली होती, 2 दिवस मचली होती भगदड. पण आता सगळं नियंत्रित केलं प्रशासनानं. भीड कम करायसाठी अजून काही योजना सुरू केल्या. तर आता बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. स्नान गी करता येते बरोबर. आज तर मस्त होतं. आज मस्त अमावस्याच्या 6 वाजता गेलो असतो ना, सकाळी 6 वाजता मस्त होत होतं. मस्त पवित्र स्नान होत होती आपली. पण सुचलं नाही होतं मा मनामध्ये. 15 दिवसापासून मा मनामध्ये आहे मग जावाचं आहे. 12 तारखेपासून सुरू झाली. आता तेव्हापासूनच मा मनात आहे जावाचं आहे.
पण म्हणलं चला चला, पण आता असं वाटतं का जावाचंच आहे. शांतुल्या मला घेऊन चाल. नाही 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 जाणं परवडत आई, एवढ्या गर्दीत नाही जाणं परवडत. तिकीटही भेटणार नाही, पुऱ्या गाड्या फुल आहे. तिथं जाऊन काही हॉटेलही भेटणार नाही, काही तंबू तेही भेटणार नाही, फुल आहे भरलं सगळं. नाही नाही आई, तू काही म्हण, नाही जाणं होत, नाही जाणं होत. गाडी गर्दी आहे तिथं, नाही एवढ्या गर्दीत नाही जाणं होत. अरे एक वेळा मला पवित्र स्नान घेवायची आहे रे. हा, जे काही मा हातात न कळत पाप घडले ते धुलल्या जाईन. हा, पाप धुवायला जायचं आहे मला तिथं. काही नाही, काही पाप धुतल्या नाही जात. अंग धुतल्यानं काही मनातलं पाप नाही धुतलं जात आई. हा, राहू दे, तू शांत होय. घरी जाय, चहा घे बनव, बाबाली पाच, तूही पे, आम्हाला पिऊ दे. ते भूत त्या डोक्यातून काढून टाक. नाही जावं लागत, लय गर्दी आहे. असं काय, त्या बापाही तसाच म्हणतात. मी म्हणलं मा पोरगं तरी नाही, तूही तसाच म्हणतो. आई तू समजून घे, जिद नको करू, नाही जाणं परवडत तिथं. ठीक आहे. राधाचे बाबा, म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं तुमच्या माहित आहे? काही नाही लक्षात आलं, चहा पिऊ दे. अहो गोष्ट तर ऐकून घ्या. बोल. याच्यावरून हे लक्षात येते का किती पाप केले असन तुमच्या मायनं, का ते पाप धुवाले तेवढे दूर जातो म्हणते. आणि तुम्ही म्हणता माय साधी सुधी आहे, साधू सुधी आहे. पाप केले तुमच्या मायनं म्हणून तर म्हणते तिथं पाप धुवाले जात आहे. पाप तर मग तू नाही केले, तुलाही नेऊन भूत काढतो तिथं. कुसुम काऊन काय म्हणते शांतुल्या? नाही म्हटलं ना त्यानं, तोही तसाच म्हणते ना. हो तशाचा तुम्ही दोघेही बापले का, तोही तसाच म्हणते गर्दी आहे गर्दी आहे. अरे सारा लोक चालला तिथं, जिकून तिकून दुरून दुरून लोक येऊन राहिला. आपला आंघोळ करून, स्नान करून, मन पवित्र करून, पूजापाठ करून चालला. आणि तुम्हाला दोघाले बापले कालेच गाडी गर्दी झाली तिथं. गर्दी गर्दी, अरे कुठं गर्दी नाही राहत, सगळ्या ठिकाणी गर्दी राहते. तर गर्दीला भिवून काय जावंच नाही? नाही परवडत कुसुम, एवढ्या गर्दीत जाणं नाही परवडत. हो आता माहित पडते, तुम्ही बाजारात बी नको जात जा, तिथं गर्दी राहते. तर तुझ्या डोक्याला लागणं परवडत नाही बा. तुला एवढं मोठं भूत कसं लागलं? मी चाललो वावरात, माये झाडं बोलायचे आहे, चाललो बा मी. चहा बनवलं मी, येईन पेलो. आता तू बनवून तू पे. आजी माय राधा ये, मी चहा बनवतो. तोच खाशील काय? चल 10 रुपये देतो, तोचचं पाकिट घेऊन ये आणि चहा तोच खाऊन घेतो. आजी मला नाही खायचा चहा तोच, मी चहा पराठा खाल्ले. मग चहा पिऊन घेतो, ये बस. आजी तुला जायचं आहे काय महाकुंभ यात्रेत? हो बाई, मग गाढ मन आहे, हो गाढ मन आहे महाकुंभ यात्रेत जावाचं. पण पाय ना, ते बाबा बी नाही म्हणून राहिले, आबाजी बी नाही म्हणून राहिले. एकटी कशी जाऊ हो बाई? एकटीचं नाही होय ना, दूर आहे. आता जवळपास राहिलं असतं तर मी चालली गेली असती हो बाई राधा, पण दूर आहे हो बाई, एक माणूस संग पाहिजे. आता मन तर भरलं आहे, आता मग काय करतो बाबा, आता नाही म्हणलं तर. आजी मी तुला एक गोष्ट सांगतो, मी सांगतो कणी तशी तशी कर, मग कणी बाबा बी आणि आबाजी बी तुला महाकुंभ यात्रेत नेतील. अमाय काय 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 करा लागेल बाई मला? मग राधा काय करू मी? सांग, मी तू म्हणशील तसंच करतो मी. आजी काम दे, तुला कानात सांगतो ना, तू कोणी ऐकून घे. हा घे सांग. समजलं? असं कर जा, तर पाहिजे तुला कशी बाबा आणि आबाजी बी नेतील का तर. पण हे पाप होई ना हो बाई राधा, अशी पाप करून जाऊ काय मी चांगल्या ठिकाणी? तिथं पवित्र स्थान आहे, ते पवित्र आंघोळ करायला लागते, आपलं मन साफ करायला लागते, पाप धुवायला जावं लागते. मी पाप करूनच पाप धुवायला जाऊ काय? हा राधाबाई? आजी काही नाही होत ना, एवढूशानं काय होते? हे एवढूशा काही पाप थोडी राहते. तुला जावंच आहे ना तिथं, जावंच आहे ना, ती एक डुबकी जास्त घेऊन घेतो, काही नाही होत. एवढूशानं काय होते आजी? काही नाही होत ना, तू जायचं असेल तर पाय, नाही तर मग राहू दे. ठीक आहे, कसंही करून मला जावाचं तर आहेच राधा. आता तू सांगितली तसंच करतो, जावाचं तर आहेच मला. हॅलो आत्या, मी राधा बोलून राहिले. आत्या मी राधा बोलून राहिले. आता तू कुठं आहे? कुठं आहे आता तू? काऊन राधा, काऊन? मी बाहेर आहे, मी बाहेर गावी आली. काऊन काय झालं राधा? काऊन आईनं मारलं का तुले? नाही आत्या, आजीची तब्येत खराब आहे. आत्या आजीची लई तब्येत खराब आहे. काय राधा काय बोलून राहिली? आजीची तब्येत खराब आहे? आबाजी कुठे आहे? आबाजी जवळ फोन दे. तुझे बाबा कुठे आहे? तुझे बाबा जवळ दे फोन. आजी आबाजी वावरात गेले, बाबा घरी आहे, आई बी घरी आहे. मी आजीच्या घरी आली, आजीची लई तब्येत खराब आहे. आता तू लवकर येऊन जा, आत्या. बाबाला बोलाव ना मग तुया. बाई राधा बाबाले बोलाव पटकन, बाबाले बोलाव, तुझ्या आई बाबाले बोलाव पटकन. मी येतोच. आत्या मी बाबाले बोलावतो आणि आईले बोलावतो, तू लवकर ये आत्या. आत्या तू लवकर ये, आजीची लई तब्येत खराब आहे. हा तू टेन्शन नको घेऊ, लढ नको, काही नाही होत. मी बात येतो, मी मी बात येतो. तू बाबाले आणि आईले बोलाव फक्त, मी बात येतो. हा आत्या ये लवकर, ठेवतो. हा ठेव. काऊन शांताबाई काय झालं? कोणाचा फोन होता?
भाषीचा फोन होता. ये आईची तब्येत खराब आहे म्हणते. मी जावं लागेल मला. समोताबाई चालली मी जातो आईच्या घरी. शांताबाई अशी कशी एकदम तब्येत खराब झाली मोठी आईची? काही माहित गीत होतं काय का? ताप गीत होता का पहिले? नाही ना बाप्पा, काही ताप नाही, जर नाही, काही नाही. आता हळदी कुंकवाले घरी आलते दोघी सासू सुना. जातो मी बिंदू. चालली मी. चल मी येऊ का शांताबाई? चल मी बी येतो. तू कायले येतो बिंदू? तू कायले येतो? त्या घरी कार्यक्रम आहे ना. तू नको येऊ, मी जातो. मी सांगतो मग तुला फोन करून. ठीक आहे हो शांताबाई, जाय तू. मला फोन कर. मी आईले बी फोन करून सांगून देतो. हो आणि कांताले बी फोन करून सांगून द्या. आता माझ्याजवळ टाइम नाही आहे. कांताले म्हणा जाय म्हणा पटकन म्हणा, आईची तब्येत खराब आहे. आता मी डायरेक्ट जातो आता घरी आईच्या. मी करतो शांताबाई, मी दोघेही फोन करतो. तू जाय. कमला जातो मी. जाय पण व्यवस्थित जाय बा शांताबाई. काळजी नको करू. रामदास भाऊले घेऊन जाय, बाहेर असतील. काळजी नको करू. काही नाही, साधं ताप असन. जाय व्यवस्थित जाय. गोल्याचे बाबा. काहून शांते? काहून काय झालं? काय दुखते काय? ताप आला का तुले? गोल्याचे बाबा आईची तब्येत खराब आहे म्हणते. राधाचा फोन आला होता आताच. चला बरं लवकर. काय बोलता शांताबाई? तुमच्या आईची तब्येत खराब आहे? जा मग पटकन जा मग. शांते असं तब्येत खराब तर काय एवढ्या सिरियस आहे काय? त्या दिवशी हळदी कुंकवाले तर आले होते ना आपल्या घरी दोघे सासू सुना. तेव्हा तर चांगलीच दिसली तू. नाही, राधाचा लढत फोन करत होती ती राधा. आणि माझे बाबा बी घरी नाही म्हणे. चला पटकन. जास्तच असन तब्येत म्हणून तर ते पोरगी लढत फोन करायला लागली मला. चला पटकन चला. जा रामदास भाऊ, जा पटकन. बाईले घेऊन जा पटकन. हो खरंच असं तब्येत खराब जास्त. जा, आम्ही सांभाळतो इथं, पाहतो आम्ही. जा तुम्ही बाईले घेऊन जा, शांताबाईले घेऊन जा. हो नाही तर पोराले म्हणू का सोडून देईन म्हणून? नाही, आता तुमच्या घरी बी कार्यक्रम आहे, सोडून काय आम्ही जातो. चल शांते, चल बरं पटकन. गाड्या सुरूच राहते, चालूच राहते 10 मिनिटानं. गाड्या ऑटो जे भेटून ते चाललो जाऊ. आपल्या जीबाई राहते काली पिली, त्या राहते, त्यानं चाललो जाऊ. चल शांते, चल मग लवकर चल. हो चला. आता हेच म्हणून बिंदू, तू काऊन नाही आली कांताबाई? हॅलो कांताबाई. बिंदू, श्रावणची कधी आहे? श्रावणले सर्दी खोकला झाला तर तो कधी राहूनच नाही राहिला पाहिल्याशिवाय, म्हणून मी नाही आली. ते नाही म्हणत मी कांताबाई. कुसुम मोठी आईची तब्येत खराब झाली म्हणते. राधाचा फोन आला होता तर शांताबाई गेली इथून. शांताबाई आणि रामदास भाऊजी दोघ जण गेले. तू चालली जाय. अचानकच? हो तर चालली जाय तू. शांताबाई गेली. ठीक आहे बिंदू, जातो मी. हो ठेवतो. अशी कशी तब्येत खराब झाली बापा मायची एकदम? काय झालं असं घडे? चल बापा, मी श्रावणला घेतो पटकन जातो. कांता, हो काय झालं? श्रावणचे बाबा मायची तब्येत खराब झाली म्हणते. जातो मी पटकन. चालता का तुम्ही? चला. ते रामदास भाऊजी आणि शांताबाई गेले तिकूनच. चला आपण जाऊ दोघ जण श्रावणला घेऊन. चला पटकन. तब्येत ते राधाचा फोन आला होता म्हणते शांताबाई जवळ. चला पटकन, मायची तब्येत खराब झाली म्हणते. अरे चल पटकन मग चल. महाकुंभ यात्रेत मछली भगदड. बापरे, श्रद्धालूची गर्दी झाली अनावर. बापरे, कायले जाते ना एवढे लोक आंघोळ करायला. समजून घेत नाही. एकखट्टेच जायला पाहिजे. एवढे मोठे लोक जातील एकखट्टे तर गर्दी तर होईना. बरोबर नम्र लावले पाहिजे. थांबावं बिंदूचे बाबा, थांबावं. मला ऐकू द्या. बिंदू काय म्हणते ऐकू तर द्या. ऐकू येऊन नाही राहिलं ते काय म्हणून राहिली तर. मनातल्या मनात तोंडात वाचानं. एवढ्या जोरानं वाचलं पाहिजे काय? अरे बिंदूचा फोन होय का? काय मी आता चुपचाप राहतो. ऐक काय म्हणते तर. हॅलो. हा बिंदू बोल. काय म्हणत होती? आरामानं सांग. आरामानं बोल. आई, कुसुम मोठी आईची तब्येत खराब झाली म्हणते. शांतनू दादाच्या पोरीचा फोन आला होता. शांताबाई माझ घरी होती तर गेली इथून. शांताबाई आणि रामदास भाऊजी गेले. मी कांताला फोन केला, कांताबाईले ठेवी गेली. आई तू बी जात असशील तर. काय बोलतो बिंदू? हो आई, राधाचा फोन आला होता. लडू बोले ते पोरगी. असं काय? हो थांब. हो ठेव फोन, ठेव. जातो मी, जाऊन येतो मी. हो बिंदूचे बाबा. काय झालं? मा बहिणीची तब्येत खराब झाली म्हणते. मी जाऊन येतो. मी चालता का तुम्ही? चला दोघे जाऊन येऊ. अरे अशी अचानक? चाल बरं, चल जाऊन येऊ. आई काय झालं तुला असं अचानक? आता हळदी कुंकवाले तर तू चांगली झाली होती. तेव्हा तर तुला काहीच नव्हतं. आई अचानकच काय झालं तुले? अरे शांतुल्या, काय झालं आईला? इच्छा इथं राहून ध्यान नाही ठेवतायत तुला आईवर? बाई तू मध्येच बोलतात. आई चांगलीच होती. सकाळी आई तन मा घरी आली आणि चांगलीच फटकारून बोलली ना मला. चांगलीच होती, काही नव्हतं. बाबाला विचार ना. बाई माहितच नाही तुमच्या आईला काय होईल म्हणून. कडक बोलल्या साजऱ्या. किती वेळपर्यंत बोलल्या? घरी गेल्या. घरी जाते नाही तर 10 मिनिटात ये बनावली आली
राधा आहे आजीची तब्येत खराब झाली आजीची असं काय घडीतल्या घडीतच तब्येत खराब होते मा संग बी सकाळी चांगलीच बोलली ना कडकच बोलली चांगली मला नाही वाटलं तसं का तब्येत खराब होईल म्हणून मी बडबड केलं ना आणि मग मी चालली गेली शांतुल्याच्या घरी मग मी माच हाताने चहा पेलो बनवलो पेलो आणि चाललो गेलो आपलं वावरात मग फोन आला याचा शांतुल्याचा बाबा आईची तब्येत खराब म्हणलं काय झालं रे बुवा आई कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का तुला कायचं टेन्शन घेतलं का तू अशी अचानक काय झालं तुला ताप बी तर नाही आहे अंगाले ताप नाही काय नाही काहीच तर वाटून नाही राहिलं आई मग तू तब्येत खराब कशी झाली हा कुसुमबाई कशी आहे कुसुमबाई आहे आहे जिवंत आहे बापा आहे जिवंत माझ्या इच्छा पुऱ्या नाही होईल तर मी मरण माझ्या मन नाही निघन मग हाय आता जिवंत बापा आई तू कोणती इच्छा पुरी नाही झाली सांग मला मी करन तू इच्छा पुरी सांग आजी सांगून द्या तू कोणती इच्छा आहे तर आता नेईन तुले आता तू इच्छा पुरी करन बाई शांता कांता माझी आखरी इच्छा आहे पुरी करन काय हो तुम्ही शांतुला नाही म्हणते तुमचा बाप नाही म्हणते तुम्ही करन काय हो माझी इच्छा पुरी हो आई आम्ही करू आई तू इच्छा पुरी सांग कोणती इच्छा आहे तुझी मले महाकुंभ यात्रेत जायचं आहे तिथं गंगा यमुनेच्या संगमवर मले आंघोळ करायची आहे नाना पूजा करायची आहे एवढीच माझी इच्छा आहे बापा माझी आखरी इच्छा पुरी करा बापा याच्यासाठी सगळा खेळ पण आता तुम्ही तर बिमार आहे ना आई आता कशा जाण नाही मी जाईन मी तिथपर्यंत काय एवढी बिमार नाही आहो चालणं होते माना आता उभी होतो मी काही चाला लागते ते सांगा फक्त शांताबाई काही चाला लागते सांग तिथं जाईन ना मी तिथं आंघोळ करून ना तरीच माझी तब्येत चांगली होईल नाही तर मी कधी मरून जाईन कोणाच्या हातचं पाणी मा तोंडात नाही पडणार हो आई तू टेन्शन नको घेऊ मी नेईन तुले हाय 2 महिने यात्रा आहे अजून ते एप्रिल महिन्यापर्यंत चालते ते यात्रा मी नेईन तुले मी तू इच्छा आहे ना तुझी मी तुझी इच्छा पुरी करन पण बाई तिथं गर्दी किती आहे तिथं गर्दी एवढ्या गर्दीत आईले कुठून येतो अरे सांभाळून जा लागते आता ते भगदड थोडीशी झाली होती आता सगळं नियंत्रित आहे जाऊन नाही येणं होते आपण जास्त नाही थांबू जाऊ अंग धुवू पूजापाठ करू आणि बस त्या दिवशी गाडीतून निघून येऊन जाऊ मी येतो मग आता माझी मोठी बहीण चालली तर मीच काय राहू का मी येतो मग चला मग महाशिवरात्रीले हा बाई कुसुमबाई महाशिवरात्री मस्त पर्व आहे मस्त आपली पवित्र स्नान होईल आदल्या दिवशी निघून जायचं महाशिवरात्रीच्या दिवशी 6 वाजता सकाळचं स्नान तिथंच करू आपण हा बाई शांता महाशिवरात्रीले चाल मग घेऊन तू आईले मला बी घेऊन चाल मग माई बी होऊन जाईन पुरी मा बहिणी संग हो चाल तू बी चाल आणि शांता चाल मला घेऊन चाल हो आई हो घेऊन चालन तुले टेन्शन नको घेऊ कायची नको करू घेऊन चालन मी तुले नेन मी आता महाशिवरात्रीले जाऊ आपण महाकुंभ यात्राच करू महाशिवरात्रीले 2-4 दिवसाची करू मस्त हा तो शांतुल्या काय म्हणते काय ना गाडी दवाखान्यात चाल घेऊन आईले नाही दवाखान्यात घेण्यात झाली मी ठीक झाली आता मला महाकुंभ यात्रेत नेता ना बाई महाशिवरात्रीले म्हणतो ना आता झाली मी ठीक आता नाही मला नाही जायचं दवाखान्यात नाही झाली ठीक झाली मी महाकुंभ यात्रेत नेवाचं नावच काढलं जावाचं नावच काढलं ना तर ठीक झाली मी यात्रेसाठी बिमार पडल्या होत्या काय